मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील जाचक नियम शिथिल करा अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये लागणारा अधिवास दाखला साठी जन्म दाखल्याची अट रद्द करून टीसीच्या आधारे अधिवास दाखला देण्यात यावा आणि सदर योजनेची मुदतवाढ करण्यात यावी या आशयाचे निवेदन भारतीय जनता पक्ष भंडारा शहरच्या वतीने दिनांक 2 जुलै 2024 रोज मंगळवारला दुपारी 4:30 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेमध्ये दिलेली मुदत दिनांक 1 जुलै ते 15 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे। भंडारा जिल्हा हा शेतीप्रधान असल्यामुळे गावागावामध्ये धान पेरणीचे काम सुरू आहे, तसेच मुलांना शाळेमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे एवढ्या कमी वेळात पात्र लाभार्थींना अर्ज ऑनलाईन भरणे कठीण आहे। सदर योजनेमध्ये जन्मदाखला असणे आवश्यक आहे, तरी प्रत्येकाकडे जन्मदाखला राहत नसल्यामुळे टीसीच्या आधारे अधिवास दाखला तयार करण्यासाठीची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून पात्र लाभार्थींना या योजनेमध्ये अर्ज करणे सोयीस्कर होईल। या योजनेमध्ये लागणारे दाखले मिळण्यास विलंब होत असल्यामुळे यात मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष भंडारा शहरच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना करण्यात आली। निवेदन देतेवेळी भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हा महामंत्री आशिष गोंडाने, भाजप भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, रुबी चड्ढा, शैलेश मेश्राम, भूपेश तलमले, नितीन तुमाने, ढोमणे, निलेश रामटेके आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते।